नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठी 6च्या ग्रँड फिनालेला अवघे काही तास उरले आहेत. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. टॉप 5 पैकी दोघांची नावं टॉप 2 साठी सगळ्यात जास्त चर्चेत आहे. त्यापैकी एक बॉटम 3 मध्ये आऊट झाल्याची चर्चा आहे. बिग बॉस मराठी 6 बाबत सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा होत आहे. त्यापैकी टॉप 5 मधील 2 स्पर्धक आता बॉटम 3 मधून आऊट झाल्याचं म्हटलं जाते. त्यापैकी स्पर्धक ज्याला टॉप 2 मध्ये पाहिलं जात होतं. बिग बॉस मराठी 6च्या टॉप 5 मध्ये अनुश्री, तन्वी, विशाल, राकेश आणि दीपाली यांचा समावेश आहे. त्यापैकी राकेश बाबत सोबतच्या राड्यानंतर विशाल काही टॉप 2 मध्ये जाणार नाही असं अनेकांना वाटत होतं. पण दुसऱ्या बाजूने यामुळे राकेशची टॉप 2 मध्ये जाण्याची शक्यता वाढली. त्याचं नाव विजेत्यामध्ये घेतलं जातं. तर सुरुवातीपासून तन्वी कोलतेचं नाव विजेता म्हणून चर्चेत आहे. तन्वी विनर होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर चर्चेत असलेलं कोणतं नाव असेल ते म्हणजे अनुश्री मानेचं. एकंदर टॉप 2 मध्ये तन्वी, अनुश्री आणि राकेश यांपैकी कुणीतरी जाईल असं म्हटलं जात असताना यातील एक स्पर्धक बॉटम 3 मधून बाहेर गेल्याचं सांगण्यात येते. हा स्पर्धक दुसरा-तिसरा कोणी नसून अनुश्री आहे. अनुश्री आणि दीपाली सय्यद यांचं ग्रँड फिनालेमध्ये एव्हिकेशन झाल्याचं पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान बिग बॉस मराठी 6च्या एका प्रोमोत रितेश देशमुख एका सदस्याला बझर दाबून स्वतः बाहेर पडण्यासाठी 5 लाख रुपयाची ऑफर देताना दिसतोय. यावेळी राकेश बझर दाबण्यासाठी पुढे आलेला दिसतोय. त्यामुळे आता राकेश, अनुश्री यापैकी घरातून नेमकं कोण बाहेर पडणार हे पाहण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना आहे. बिग बॉस मराठी 6चा ग्रँड फिनाले आज रविवार 19 एप्रिलला रात्री 9:08 वाजता सुरू होणार आहे.